हाय एव्हरीवन, ममताज ऑल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण कॅरोट बर्फी म्हणजेच गाजराची वडी कशी बनवायची ते बघणार आहे। सर्वात आधी आपल्याला एक बोल घ्यायचा आहे, एक किसणी घ्यायची आहे आणि गाजर घ्यायचे आहेत। तर गाजर मोजून नाही घेतले तरी चालेल, कारण गाजरचा किस आपल्याला मोजून घ्यायचा आहे। नंतर गाजरचा किस तुम्ही फूड प्रोसेसरमध्ये सुद्धा तयार करू शकता, बनवू शकता। तर मी आता हे पूर्ण गाजर किसून घेणार आहे। गाजर किती असले तरी चालतील, अर्धा किलो घ्या, 1 किलो घ्या आणि पूर्ण गाजराचा किस काढून घ्यायचा आहे, तयार करून घ्यायचा आहे। तर गाजराचा किस तयार करून घेतलेला आहे मी आणि आता हा गाजराचा किस मी पिळून घेणार आहे, पूर्ण यातलं पाणी काढून घेणार आहे। गाजरमधलं जेवढं पाणी निघेल तेवढं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाहीये। या पाण्याचा उपयोग आपल्याला सूप बनवण्यासाठी किंवा गव्हाचं पीठ भिजवण्यासाठी किंवा भाजीमध्ये पण त्याचा उपयोग आपण करू शकतो। गाजरच्या किसामधलं पाणी ह्याच्यासाठी काढायचं आहे की ही गाजराची वडी आपली लवकर तयार होते, म्हणजे लवकर बनते। आणि जेवढं पाणी निघेल तेवढं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे, प्रेस करून। या पाण्याचा उपयोग आपण गूळ टाकून किंवा साखर टाकून दशम्या पण बनवू शकतो किंवा डोसे पण बनवू शकतो। या पाण्याची गोड भजी पण बनतात। तर अशा पद्धतीने जसा आपल्याला उपयोग करता येईल तसा आपण याचा उपयोग करायचा आहे। याच्यामधले विटॅमिन्स, मिनरल्स फेकून द्यायचे नाही आहेत, आपल्या बॉडीमध्ये, आपल्या शरीरामध्ये गेले पाहिजे। किंवा पराठे बनवलेत तरी चालेल, पराठे बनवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो। गाजरच्या किस मधलं पूर्ण पाणी काढून घेतल्यानंतर हा गाजरचा किस मी मोजून घेणार आहे। तर 6 कप मी किस मोजून घेतलेला आहे। तर हा गाजरचा किस मोजायच्या वेळेस जास्ती प्रेस करायचा नाही, जेवढा त्या कपमध्ये गाजरचा किस बसेल तेवढाच त्या कपमध्ये गाजरचा किस घालायचा आहे आणि काउंट करायचा आहे, म्हणजे मोजायचा आहे। गाजरचा किस 6 कप मोजून घेतलेला आहे। तर आता मी 4 कप साखर घेणार आहे। हे परफेक्ट मेजरमेंट आहे, तुम्ही कधीही वड्या बनवताना एवढंच मेजरमेंट घ्यायचं, परफेक्ट वडी बनेल आणि तुम्ही जी वडी बनवणार ती वडी कधीच चुकणार नाही। आणि तुम्हाला जास्ती गोड पाहिजे असेल तर अर्धा कप तुम्ही जास्ती साखर घेतली त्याच्यामध्ये तरी चालतं, पण हे परफेक्ट मेजरमेंट आहे आणि ह्या मेजरमेंटनी जर वडी बनवलीत तर परफेक्ट बनेल। गाजरचा किस मोजण्याकरता कोणतंही भांडं घेऊ शकतात, जे तुमच्याकडे असेल, कप, वाटी कोणतंही घेऊ शकता। त्याच मेजरमेंटनी आपल्याला साखर मोजायची आहे। ज्या कपने आपण किस मोजलेला असतो त्याच कपने आपल्याला साखर मोजून घ्यायची आहे। ज्या पॉटमध्ये आपल्याला बर्फी तयार करायची आहे, म्हणजे गाजराच्या वड्या तयार करायच्या आहेत, तर स्क्वेअरचा घ्या किंवा गोल घ्या, राऊंड शेप, किंवा ताट घेतलं तरी चालेल किंवा चौकोनी काही असेल तुमच्याकडे भांडं ते घेतलं तरी चालेल। तर अशा पद्धतीने आपल्याला खाली तेल घालून घ्यायचं आहे पॉटमध्ये किंवा ताटामध्ये। तर पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे। बटर पेपर असेल तर त्याच्यावरती बटर पेपर घालून आपल्याला आणखी त्याच्यावरती तूप घालून घ्यायचं आहे। खाली तेल लावलं तरी चालेल, त्याच्यानंतर तूप लावायचं आहे, असेल तर तूप लावायचं किंवा तेल लावलं तरी चालेल। आणि ड्रायफ्रूट्सची तयारी करून घ्यायची आहे। मी बटर पेपरला थोडंसं तूप लावून ठेवलेलं होतं। बटर पेपरला पण तूप असेल तर तूप लावायचं, नाही तर तेल लावलं तरी चालतं। आणि बटर पेपर असेल तर घ्यायचा, अदरवाईज नाही घेतलात तरी चालेल। तर ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही काजू, बदाम, पिस्ता, मनुका किंवा चारोळी जे असेल ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। तर आता एक कढई घ्या, पॅन घ्या किंवा पातेलं घ्या, काही पण घेतलात तरी चालतं। त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घ्यायचं आहे। पोहे खाण्याच्या चमच्यानेच 2 चमचे तूप घ्यायचं आहे, जास्त तूप घालायचं नाही त्याच्यामध्ये। तर आता हा गाजरचा किस 6 कप गाजरचा किस होता आपण मोजून घेतलेला, तर तो आता ह्या कढईमध्ये घालून आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर 6 कप किस घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 4 कप साखर घातलेली आहे। तर हे चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मोठी करून परतून घेतलं तरी चालेल।
तर ही गाजरची वडी बनवण्याकरता आपल्याला गॅसची फ्लेम ही मोठी किंवा मीडियम ठेवायची आहे. मध्ये मध्ये गॅसची फ्लेम मोठी करून परतत राहायचं आहे मिश्रण. आणि गॅसची फ्लेम जर लो ठेवली तर 1.5 ते 2 तास लागतील वडी बनवण्यासाठी. मीडियम ते हाय फ्लेमवरती तुम्ही बनवणार ती वडी पाऊण ते 1 तासमध्ये बनेल. हे साखरचं पाणी जोपर्यंत ह्यामध्ये ॲब्झॉर्ब होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतत राहायचं आहे. आणि पुन्हा एकदा सांगते, गॅसची फ्लेम ही मीडियम ते हाय ठेवायची आणि मिश्रण परतत राहायचं की जेणेकरून वडी लवकर बनेल. आणि मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते, माझे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल आणि बेल बटन टच जर केलं नसेल तर तुम्हाला मी बनवलेल्या रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळणार नाहीत. म्हणून सबस्क्राईबच्या साईडला बेल बटनवरती टच करून ऑलचं ऑप्शन टच केलं तरच तुम्हाला माझे नोटिफिकेशन्स मिळतील. अदरवाईज नाही. म्हणजे ज्या रेसिपीज मी अपलोड करेल त्या रेसिपीजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला पटकन मिळतील. साखरचा पाक जसा जसा कमी होईल तसं तसं हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे, फिरवत राहायचं आहे त्याच्या स्पॅच्युला किंवा चमचा. जर ते मिश्रण फिरवलं नाही तर खाली जळण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे सतत फिरवत राहायचं. कारण गॅसची फ्लेम ही मोठी आणि मीडियम असेल तर जळण्याची शक्यता राहीलच. त्यामुळे सतत हे मिश्रण फिरवत राहायचं. तर हे मिश्रण वडी बनण्यासाठी तयार झालंय की नाही झालंय हे कसं कळणार, हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर ते पुढे मी सांगणारच आहे तुम्हाला. आणि मध्ये मध्ये हे मिश्रण चेक करत राहायचं. पूर्ण त्यातली साखर ॲब्झॉर्ब होईपर्यंत परतत राहायचं मिश्रण. गाजरची वडी बनण्यासाठी हे मिश्रण तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि त्यामधलं थोडंसं हातामध्ये मिश्रण घ्यायचं आणि त्याची गोळी बनते की नाही बघायचं. जर गोळी बनली तर हे मिश्रण बर्फी बनण्यासाठी म्हणजेच वडी बनण्यासाठी तयार झालेलं आहे. तर आता हे मिश्रण ग्रीस केलेल्या एका पॉटमध्ये काढून घेणार आहे. ग्रीस करून मी याला बटर पेपर लावलेला होता. तर तुम्ही बटर पेपर असेल तर लावू शकता किंवा तसंच ताटाला तूप किंवा तेल लावून ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये किंवा डिशमध्ये काढून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने पूर्ण मिश्रण काढून घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे की वडी एकसारखी पडायला हवी. आणि मिश्रण ताटामध्ये किंवा पॉटमध्ये काढण्याच्या आधी याच्यामध्ये वेलची पूड घालायची आहे. वेलची पूडची क्लिप मिस झालेली आहे. तर शूट करताना माझा फोन बंद पडला होता. तर याच्यामध्ये वेलची पूड किंवा एसेन्स घातलं तरी चालेल. मिश्रण एकसारखं करून झाल्यानंतर याच्यावरती ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत आणि ड्रायफ्रुट्स प्रेस करायचे आहेत त्याच्यावरती घातल्यानंतर. तर तुम्हाला आवडतील ते तुम्ही ड्रायफ्रुट्स याच्यावरती घालू शकता. काजू, बदाम, पिस्ता, मनुका, चारोळी जे काही असेल ते तुम्ही घालू शकता याच्यावरती आवडीप्रमाणे. आणि नाही घातले ड्रायफ्रुट्स तरी चालतं. तशी पण गाजरची वडी म्हणा किंवा बर्फी म्हणा खायला छानच लागते. आणि हे बर्फीचं मिश्रण 1 ते 2 तासासाठी साईडला ठेवून द्यायचं. मी हे मिश्रण 1 तासासाठी साईडला ठेवलेलं होतं. आणि हे बर्फीचं मिश्रण डिशमध्ये काढण्याच्या आधी मी या पॉटच्या चारही कडा लूज करून घेतलेल्या होत्या चाकूने. तर ह्याला लावलेला बटर पेपर काढून घ्यायचा आहे.
अशा पद्धतीने गाजरची बर्फी तयार झालेली आहे। जेव्हा मी वडी पाडणार होते तेव्हा हे मिश्रण थोडं ओलसरच होतं, तर हे मिश्रण मी अर्धा ते पाऊण तास साईडला ठेवलेलं आणि त्याच्यानंतर वड्या पाडून घेतलेल्या, तर खूप छान वड्या पडल्या। खूप सुंदर गाजर बर्फी झालेली आहे, खूप छान टेस्टी पण झालेली आहे। तुम्ही एकदा तरी करून बघा आणि मला कळवायला विसरू नका। तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर इन्स्टावरती मला फॉलो करून तुम्ही बनवलेल्या रेसिपीजचे फोटो काढून शेअर करू शकता। तर तुम्ही माझी रेसिपी वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल धन्यवाद। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाईक, शेअर, कमेंट आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण पुन्हा भेटूया एक नव्या खमंग रेसिपीमध्ये। तोपर्यंत खुश रहा आणि खात रहा।